हिवाळी अधिवेशनामध्ये आज वेगळं चित्र दिसलं। तिथं चक्क जनहिताच्या मुद्द्यांवर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली। अतिवृष्टीतलं नुकसान, त्यावर मिळणारी मदत, सोयाबीन बारदाण्याचा प्रश्न अशा मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं। फक्त विरोधी पक्षातलेच नाही तर सत्ताधारी आमदारांनी सुद्धा सरकारला प्रश्न विचारले। लोकांच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नावर चर्चा करत लोकप्रतिनिधींनी दिलेलं हे सरप्राईज पॅकेज पाहूया। अधिवेशनात ज्या मुद्द्यांवर चर्चा होणं अपेक्षित असतं अशा एका मुद्द्यावर अखेर चर्चा झाली। हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर अखेर चर्चा झाली। अतिवृष्टीने झालेल्या शेती नुकसानीवर अधिवेशनात अखेर चर्चा झाली। आणि फक्त चर्चाच नाही तर चांगली खडाजंगी सुद्धा पाहायला मिळाली। मंत्रीच सभागृहात नसल्याने बुधवारी भास्कर जाधवांची लक्षवेधी पुढे ढकलण्याची वेळ आली होती। मोठ्या मुश्किलनी आमचं भाग्य म्हणून ती लागली। उत्तर नाही काय ते सांगा मला। आमच्याकडे आतापर्यंत या क्षणापर्यंत पिजन होल मध्ये उत्तर नाही। जरा खात्याला फडफडावा, धडधडावा जरा, काय चाललंय हे सगळं तुमचं। भास्कर जाधव साहेबांनी सांगितलेला मुद्दा हा खरोखरच योग्य आहे, कारण 12-12 1-1 वाजेपर्यंत लक्षवेधी येत नाहीत। आपण अधिकाऱ्यांना नक्की त्याच्यामध्ये जाब विचारू शकतो, पण 1-1 2-2 वाजेपर्यंत लक्षवेधी येत नाही। तयारी केलेली असताना त्याचं उत्तर जर सदस्यांकडे नसेल तर प्रश्न कशावर विचारणार, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याच्यामुळे या लक्षवेधीला कुठेतरी वेळ बंधन ठेवलं पाहिजे। किती वाजेपर्यंत या लक्षवेधी वितरित होतील, किती वाजेपर्यंत लक्षवेधी आम्हाला मिळतील, हे कुठेतरी ठरवून घेतलं पाहिजे ना। 1:30 2-2 वाजेपर्यंत लक्षवेधी येत नाहीत, त्याला मंत्री तरी काय करणार आहेत। ठीक आहे। अखेर 24 तासांनंतर त्या लक्षवेधीवर चर्चा झाली। भास्कर जाधवांनी नेहमीच्याच आक्रमकपणे शेतकरी हिताचे मुद्दे मांडले। नुकसानग्रस्तांना दिलेले मदतीचे पॅकेज फसवे असल्याची सरकारवर टीकाही केली। अनेक वेळेला सरकारनं वेगवेगळ्या, मग आपण असू ते असतील कोणी असेल, त्यांनी पॅकेज त्या वेळेला शेतकऱ्यांना द्यायच्या घोषणा केल्या, पण नंतर याच सभागृहामध्ये चर्चा झाली की ही पॅकेजेस फसवी असतात। कशी असतात पॅकेजेस? 32,200 कोटी रुपये तुम्ही खरोखर शेतकऱ्याला देणार आहात काय? ते कसे देणार आहात ते आम्हाला सांगा। महाराष्ट्राने केंद्राकडे मदतीचा प्रस्तावच दिला नाही असं सांगत भास्कर जाधवांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली। त्याला मंत्र्यांऐवजी भाजपचे आमदार रणधीर सावरकरांनी उत्तर दिलं। एकच कॅबिनेट मंत्री लक्षवेधीसाठी उपस्थित असल्याचं बघून भास्कररावांच्या टीकेला धार चढली। अध्यक्ष महोदय, माझी सरकारला विनंती आहे, आपण जे 32,000 कोटीचं पॅकेज दिलं आहे शेतकऱ्यांना, अध्यक्ष महोदय मी कन्क्लूड करू, शेवटचे 4-5 मिनिटं। 32,000 कोटीचं जे पॅकेज आपण देऊन राहिलो, तो पॅकेज देण्यामागे आपली भावना प्रामाणिक आहे, आपल्या शेतकऱ्यांचा कळवळ आहे। मात्र तेवढेच पैसे शेतकऱ्याच्या खिशातून चुकीच्या अधिकाऱ्यांच्या वागण्यामुळे निघत असतील तर ते थांबवलं पाहिजे, आजच थांबवलं पाहिजे। सत्ताधारी पक्षाची आणि सरकारची उदासीनता सांगते की शेतकऱ्याच्या पदरामध्ये काहीही पडणार नाही। याचं कारण असं आहे की हा पहिला प्रस्ताव सभागृहामध्ये चर्चेला येत असताना जर एखादा कॅबिनेट मंत्री सभागृहात हजर नसेल तर सभागृह चालवता येत नाही, म्हणून एक कॅबिनेट मंत्री आहे। भास्कर जाधवांना काँग्रेसच्या सतेज पाटलांची आणि नाना पटोलेंची साथ मिळाली। शेतकऱ्यापेक्षा गोवंशचा मुद्दा सरकारसाठी जास्त महत्त्वाचा असल्याची टीका त्यांनी केली। 222 कोटी रुपये हे गोशाळाच्या अनुदानासाठी आपण या ठिकाणी देतोय, यातून प्रायोरिटी निश्चितपणे होते। 1 कोटी शेतकरी जवळजवळ या अतिवृष्टीमध्ये या ठिकाणी भरडले गेले। 31,000 कोटीचं पॅकेज किती लोकांच्यापर्यंत पोहोचलं याची आकडेवारी समोर या ठिकाणी येत नाही। मंत्र्यांनी जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर सगळं खोटं आहे। म्हणजे हे सरकार कसं झोपी गेल्याचं सोंग करते हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे। आणि म्हणून शेतकरी वाऱ्यावर आणि हे सरकार AC मध्ये आणि तुपाशी आहे, तसंच परिस्थिती आज आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय। पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे पण आता सत्ताधारी असलेले आणि शिंदे सरकारमध्ये माजी कृषी मंत्री राहिलेले अब्दुल सत्तार यांनी सुद्धा आपल्या सरकारला घरचा आहेर दिला। निलेश राणे
या आणखी एका सत्ताधारी आमदाराने सरकारवर ताशेरे ओढले. 1 रुपयामध्ये आम्ही पीक विमा तोही बंद झाला. आता सरकारला तो पैसा शेतकऱ्याला भरावा लागतं 1 रुपया. पण त्यावेळेस नाममात्र रजिस्ट्रेशन फीस ठेवली होती, याचीही नोंद घ्यावी. आज आपण बघतोय का शेतकऱ्याच्या मालाला भाव नाहीये. आज सोयाबीनची खरेदी तशीच आहे. सोयाबीनची खरेदी चालू झाली नाही. कोणी म्हणतो बारदाना नाहीये, कोणी म्हणतो आमच्याकडे स्टॉक करायला जागा नाहीये. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेस मुख्यमंत्री असताना घोषणा केली, गाव तेथे गोडाऊन. आजपर्यंत झालाच नाही. त्याची घोषणा झाली, त्याची अंमलबजावणी सुरू होणार होती, पण काय झालं मला माहीत नाही. NDRFच्या नॉर्मप्रमाणे आम्ही जिरायत शेतीमध्ये पडतो आणि तेव्हा त्या हेडखाली आम्हाला मिळालेले पैसे प्रति हेक्टरी फक्त 8,777 रुपये. हा कोकणावर आपण अन्याय करतोय का? सर्वात महत्त्वाचं पीक कुठलं तर आमचं भात शेती. त्याच्यामध्ये आम्ही जर प्रति हेक्टर महाराष्ट्राला 1 नियम आणि कोकणाला 1 नियम. शेतकऱ्यांसंबंधित आणखी एका मुद्द्यावरून सभागृहात आणि ट्विटरवर आरोप प्रत्यारोप रंगले. मुख्यमंत्री सहायता निधीत ऑक्टोबर महिन्यात 106 कोटी जमा झाले, मात्र शेतकऱ्याला फक्त 75,000 रुपयांची मदत करण्यात आली असं माहितीच्या अधिकारात समोर आलं. त्यावरून अंबादास दानवेंनी मुख्यमंत्र्यांना ट्विटरवर प्रश्न विचारले. हा सगळा प्रकार अर्धवट माहितीमुळे झाल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं. मुख्यमंत्री सहायता निधीतून 3 महिन्यात 61 कोटी दिले आहेत असं सांगत विशेष पॅकेजमधून 14,000 कोटींची मदत दिल्याचंही त्यांनी सांगितलं. या उत्तराने दानवेंचं काही समाधान झालं नाही. मला ही माहिती आहे की पुनर्वसन विभागाकडून किती खर्च झाला, कारण आपण 31,800 कोटीचं पॅकेज माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. बरं झालं की आपण कबूल केलं की आत्ता आपण 14,000 कोटी दिले आणि जाहीर केलेले 31,800 कोटी रुपये. एकीकडे तुमच्याच काळात जाहीर झालेली जी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना आहे, शेतकरी सन्मान योजना, याच्यात जवळपास 6.25 लाख शेतकऱ्यांचे अजून 5,500 कोटी रुपये देणं बाकी. माजी मुख्यमंत्री आणि विधान परिषदेचे आमदार उद्धव ठाकरे सुद्धा आज नागपूरमध्ये पोहोचले. तिथे त्यांनी सभागृहाबाहेर पत्रकार परिषद घेतली. विदर्भासाठी सरकारने काय दिलं असा प्रश्न उपस्थित केला. अतिवृष्टीच्या मदतीवरून सरकारवर टीकाही केली. शेतकऱ्यांची घरं दारं, विद्यार्थ्यांची पुस्तकं आणि विशेष म्हणजे पिकं तर सोडून गेलीच, पण अनेक ठिकाणी माझ्यासोबत आपण देखील होतात, शेतजमीनच वाहून गेलेली आहे. आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक भलं मोठं पॅकेज असं एक गोंडस शब्द देऊन एक रक्कम घोषित केली. त्या पॅकेजचं पुढे काय झालं का त्या पॅकेजचं पण ठिबक सिंचन झालंय हे कळायला काय मार्ग नाही. अधिवेशनात नेहमीचे राजकीय आरोप प्रत्यारोप होत राहतातच, पण आज जनहिताच्या मुद्द्यावर, शेतकरी हिताच्या मुद्द्यावर चर्चा झाली, हेही नसे थोडके. राजू सोनावणेसह निलेश बुधावले, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.